नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रीतम सर साई कॉमर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्र हो, आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत वर्ग 12वी अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका म्हणजेच महाराष्ट्र राज्य बोर्डाची प्रश्नपत्रिका मधील प्रश्न क्रमांक 4 खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात हे सकारात स्पष्ट करा. या प्रश्नाची उत्तर कसे लिहायचे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण प्राप्त करता येईल, म्हणजेच आपल्याला जेणेकरून 12 पैकी 12 गुण कसे मिळवता येईल याचा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करूया आणि माहिती जाणून घेऊया. मित्र हो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पण बघूया की प्रश्न क्रमांक 4 नेमका कसा सोडवायचा आहे. मित्र, प्रश्न क्रमांक 4 हा किती मार्कासाठी येतो आहे हे आपण सर्वात पहिले जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 4 हा आपल्याला माहिती आहे की पूर्ण किती मार्काला येणार, 12 मार्कासाठी येणारा हा प्रश्न आहे. मग या प्रश्नामध्ये एकूण किती प्रश्न विचारले जातील, तर या प्रश्नामध्ये एकूण 5 प्रश्न विचारली जातात आणि या 5 प्रश्नांपैकी आपल्याला 3 प्रश्ने सोडवायची आहे. 3 प्रश्न सोडवत असताना एका प्रश्नासाठी आपल्याला प्रत्येकी 4 गुण मिळणार. म्हणजेच आपण जे 3 प्रश्नांची उत्तरे सोडवणार आहे त्यातील एका प्रश्नासाठी आपल्याला प्रत्येकी 4 गुण मिळणार. म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 मधील जे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत त्यातला एक प्रश्न हा किती मार्काचा आहे, 4 मार्काचा आहे. असा प्रश्न क्रमांक 4 हा एकूण किती मार्काचा असतो, 12 मार्काचा असतो. 5 पैकी 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. या प्रश्न सोडवत असताना जो 4 मार्क आपल्याला एका प्रश्नाच्या उत्तरासाठी मिळणार आहे, तर त्या उत्तराची जी गुणदान योजना आहे, ज्याला मार्किंग स्कीम सुद्धा म्हटलं जातं, गुण कुठल्या पद्धतीने दिले जाईल. जेव्हा तुमची उत्तरपत्रिका तपासली जाते त्यावेळेस मार्कांची विभागणी, गुणांची विभागणी कशी केली गेलेली आहे हे आपण जाणून घेऊया. तर 1 गुण आपल्याला मिळणार जर आपण बरोबर उत्तर देत असेल, म्हणजेच उत्तर एकतर सहमत असेल किंवा मग उत्तर आपलं असहमत असेल. हे जर आपलं उत्तर बरोबर असेल तर त्यासाठी आपल्याला किती गुण मिळणार, 1 गुण मिळणार. त्यानंतर उर्वरित जे 3 गुण आहे ते 3 गुण आपल्याला कशाकरता मिळणार, की आपण सहमत आहोत तर आपल्याला सहमत का बरं आहोत हे कारण द्यायचे आहे. जर आपण दिलेल्या विधानाशी असहमत आहोत तर असहमत का बरं आहोत हे आपल्याला कारण द्यायचं आहे. म्हणजेच उर्वरित जे 3 गुण आहे ते आपल्याला कशामध्ये मिळणार, कारणामध्ये मिळणार. आणि हे कारण देत असताना आपल्याला कमीत कमी 3 मुद्द्यांच्या माध्यमातून कारण द्यायचे आहे. असे एका प्रश्नाच्या गुणाची विभागणी केलेली आहे, ज्यामधला पहिला गुण, 1 गुण कशाला मिळतो आपल्याला, आपण त्या विधानाशी सहमत किंवा असहमत आहोत हे उत्तर जर आपलं बरोबर असेल तर आपल्याला 1 गुण मिळणार. आणि उर्वरित जे 3 गुण आहे, आपली कारणे जर बरोबर असतील तर त्यासाठी आपल्याला उर्वरित 3 गुण लिहिले जातील. असा एकूण 4 गुणांचा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. मग आता प्रश्न सोडवायचा कसा, यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आणि उदाहरणामध्ये आपण घेतलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. काय घेतलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे, अमर्याद आहे. आता हा जो प्रश्न आपण घेतलेला आहे सहमत किंवा असहमत साठी, हा घेतलेला आहे पहिल्या प्रकरणातून. कुठल्या प्रकरणातून आलेला आहे, प्रकरण क्रमांक 1. प्रकरण क्रमांक 1 मधून आपण हा प्रश्न घेतलेला आहे. आणि आपण प्रकरण क्रमांक 1 ज्यावेळेस अभ्यासलं आहे, तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास केलेला असेल, तुमच्या असं लक्षात येत आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. बरोबर विधान काय आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. पण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये ज्यावेळेस अभ्यासली आहे त्या वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा आपल्याला मुद्दा आलेला आहे मर्यादित व्याप्ती. मग आपल्याला याची उत्तरे द्यायची आहे. तर उत्तरामध्ये जसं मी सांगितलं की सहमत आहात किंवा असहमत आहात याच्यावर आपल्याला 1 गुण मिळणार. आपला जो प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे, म्हणजेच
ते विधान चुकीचं आहे. चुकीचं असल्यामुळे आपण या विधानाशी काय आहोत? असहमत आहोत. मग आपण विधानाशी असहमत आहोत. आपण हे लिहिणार, वरील विधानाशी मी असहमत आहो. आता जर असहमत आहो हे उत्तर बरोबर आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 गुण तर इथे मिळालेला आहे. मग आता राहिला प्रश्न की कारण कोणते लिहायचे? आपण डायजेस्ट मध्ये बघतो आहे, इथे आपल्याला लेसन्स आहे, त्या प्रत्येक प्रकरणामधले सहमत असहमत कमीत कमी 4 ते 5 असतील. मग एवढ्या सगळ्यांचं पाठांतर करायचं का? याच्या व्यतिरिक्त आपल्याला 8 मार्काचे येणारे प्रश्न वेगळे असतील. 8 मार्काच्या याचं पाठांतर करायचं की सहमत असहमत साठी पाठांतर करायचं. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना पाठांतराला अवॉइड करा. आपल्या मेंदूचा थोडासा वापर करा आणि तो वापर करून तुम्ही जे काही शिकलेले आहात त्या अंडरस्टँडिंगच्या भरोशावर तुम्ही उत्तरे लिहा. आता आपल्याला इथे एक गोष्ट कळलेली आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे, हे विधान चुकीचं आहे. म्हणून आपण उत्तर देतो आहे की वरील विधानाशी मी असहमत आहे. इथे आपला 1 गुण मिळालेला आहे. मग आपण असहमत काहून आहो हे आपल्याला पहिले सांगायचं आहे. मग आता काहून आहो? तर जर आपण सांगतो आहे की हे विधान चुकीचं आहे, म्हणजेच आपल्याला त्याच्या मागची कारणे माहिती आहेत. आणि कारणे माहित असताना आपल्याला फक्त आता त्या स्वरूपाची मांडणी करायची आहे, उत्तराची एक प्रकारे मांडणी करायची आहे. आणि या मांडणीमध्ये आपल्याला सांगायचं आहे की आपण विधानाशी असहमत का बरं आहोत. मग कुठले कुठले मुद्दे मांडायचे? वैशिष्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर मर्यादित व्याप्ती हा तर फक्त थोडासा दिलेला आहे. एवढूसा लिहिल्यानंतर तर आपल्याला मार्क मिळणार नाही आहे. परंतु त्याच मर्यादित व्याप्तीमधून आपण 2 मुद्दे काढू शकतो. तो म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास होतो आणि दुसरा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास होत नाही. अमर्यादित व्याप्ती नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. व्याप्ती मर्यादित आहे. मग मर्यादित व्याप्तीचं आपण जेव्हा कारण देतोय, तर त्याची कारणे देत असताना सर्वात पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? काय लिहायचं आपल्याला? सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? हा एक मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे कारण क्रमांक 1 मध्ये. कारण क्रमांक 2 मध्ये आपण ठेवणार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो किंवा अभ्यास होतो. ठीक आहे. आणि कारण क्रमांक 3 मध्ये आपल्याला ठेवायचा आहे की कोणत्या घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होत नाही म्हणजेच तो कुठे होणार? स्थूल अर्थशास्त्रामध्ये होणार. कारण क्रमांक 1 चं विश्लेषण कसं द्यायचं? कारण क्रमांक 2 चं विश्लेषण कसं द्यायचं आणि 3 चं कसं द्यायचं? इथेच आपल्याला 100% रट्टा मारून पाठांतर करण्याची गरज नाही आहे. आपल्याला माहिती आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे हा जो दशलक्षावा भाग आहे किंवा लहान जो अर्थव्यवस्थेचा भाग आहे याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या लहान भागाचा किंवा दशलक्षाव्या भागाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा अर्थव्यवस्थेच्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म हा जो शब्द आहे किंवा ही जी संज्ञा आहे ती ग्रीक वर्ड पासून आलेली आहे. ग्रीक संज्ञा याची जी दिलेली आहे ती मिक्रोज आहे, ज्याचा अर्थ सुद्धा काय होतो? लहान होतो. हे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये म्हणजे काय याच्यामध्ये आपण साहजिकपणे 2 ओळी लिहू शकतो. आपण एवढा मोठा सिलेबस जेव्हा शिकतो आहे, आपल्याला पहिल्याच प्रकरणावर आपण हा प्रश्न घेतलेला आहे आणि आपल्याला ते फक्त लिहायचे आहे, मांडणी करायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रट्टा मारायचा नाही आहे, रट्टा बिलकुल मारायचा नाही आहे. दुसरा मुद्दा घेतलेला आहे आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास होतो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास होतो. कोणत्या घटकांचा अभ्यास होतो? तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास होतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास होतो. मग वैयक्तिक आर्थिक घटक कुठले कुठले आहे? आपण एका वाक्यात जर लिहून दिलाय की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास होतो, जसे वस्तूची किंमत असेल, त्यानंतर पेढी एक बाजार व्यवस्थेचा आपण अभ्यास करतोय, पेढीचा आपण अभ्यास करतोय. या सगळ्या घटकांचा अभ्यास कुठे केला जाईल? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. किंवा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा आपण अभ्यास करत असेल, हा अभ्यास सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तिसरा मुद्दा कुठला आपला? सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणत्या घटकांचा अभ्यास होत नाही?
ज्या घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो त्या घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होत नाही. कोणते घटक आहे त्याचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो? जसं की जे घटक कोणत्या पातळीवर आहे? राष्ट्रीय पातळीवर. अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय पातळीवरील ज्या काही अडचणी आहे त्या अडचणीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होत नाही. मग राष्ट्रीय पातळीवरच्या अडचणी कुठल्या आहे? जसं बेकारी, त्यानंतर इथे आपण राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा घेऊ शकतो म्हणजे आहेच तो बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर आपण इथे बेरोजगारी सुद्धा आहे. या घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केल्या जात नाही. हेच आपल्याला आपल्या भाषेमध्ये मांडायचं आहे जेणेकरून आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळवता येईल. मग याचीच मांडणी कुठल्या पद्धतीने करायची एक आपण उदाहरणार्थ पुन्हा सॅम्पल इथे बघतो आहे. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. उत्तर लिहित असताना आपण सरळ घेतलेलं आहे, वरील विधानाशी मी असहमत आहे. वरील विधानाशी मी असहमत आहे. ठीक आहे, बरोबर आहे उत्तर आपलं. त्यामुळे आपल्याला इथे काय होणार? 1 गुण मिळून जाणार. आता आपल्याला उर्वरित 3 गुणांकडे वळायचं आहे आणि सर्वात महत्वाचे आणि एकदम सोपी पद्धतीने आपण त्याची उत्तराची मांडणी केलेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग. सूक्ष्म ही संज्ञा ग्रीक शब्द मिक्रोस पासून आलेली असून त्याचा अर्थ लहान असा होतो. सूक्ष्म अर्थशास्त्र हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो, सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. हा एक गुणासाठी आपण इथे 2 ओळी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आपण काढलेला होता, म्हणजेच पहिल्या मुद्द्यामध्ये आपण घेतलं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, आपण इथे एक्सप्लेन केलं. दुसरा मुद्दा आपण घेतलेला होता, सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा उत्पादक घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे आपला जो मुद्दा क्रमांक 2 होता, कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, तर आपण इथे लिहिलं आहे. ठीक आहे, वैयक्तिक उत्पादक, वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक, त्यानंतर पेढी, त्यानंतर आपण लिहिलेल्या विशिष्ट वस्तूची किंमत किंवा उत्पादक घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे, म्हणजेच मुद्दा क्रमांक 2 जो आपण घेतलेला होता, कोणत्या घटकांचा अभ्यास होतो, ठीक आहे, ते आपण मुद्दा क्रमांक 2 मध्ये लिहिलेला आहे. आता आपल्याला लिहायचं आहे कोणत्या घटकांचा अभ्यास होत नाही. तर कोणत्या घटकांचा अभ्यास होत नाही त्यासाठी बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. कशाचा अभ्यास होत नाही? संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये कोणते कोणते घटक मोडतात? तर यामध्ये तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रीय समस्यांशी संबंधित घटकांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजेच जे 3 मुद्दे आपण काढलेले होते, ज्यावरून आपल्याला 3 गुण घ्यायचे होते कारण देऊन, त्यामधला पहिला होता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, दुसरा होता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास होतो, तिसरा मुद्दा आपण विचारात घेतलेला होता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास होत नाही. या 3 मुद्द्यांवर आपल्याला एक करून असे 3 मार्क मिळतील असं आपल्याला नेहमी वाटत असतं. परंतु घाई करू नका. या 3 मुद्द्यांचं आपण विश्लेषण तर केलेलं आहे. बरोबर आहे. एक असे 3 मार्क आणि सहमत असहमतचा 1 मार्क असे 4 मार्क झालेले आहे. परंतु सर्वात महत्वाचं जे सेंटेन्स असतं ते आपण निष्कर्ष काढून दिलेला आहे. कारण आपल्याला सिद्ध करायचं आहे की आपण असहमत काहून होतो. हे सिद्ध करण्यासाठी जे सर्वात शेवटचं सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे, यावरच तुमचे पूर्ण हे सेंटेन्स जर लिहिलं तर तुमचं पूर्ण गुणांकन केलं जाईल. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. बघा काय शब्द वापरलेला आहे, फक्त वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जात असल्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद नसून, काय म्हटलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद नसून मर्यादित आहे. आणि
म्हणून आपण जे सुरुवातीला लिहिलं होतं, की वरील विधानाशी मी असहमत आहे. असहमत काहून आहे? याच्यासाठी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सांगितलं, कोणत्या घटकांचा अभ्यास करतो ते सुद्धा सांगितलं आणि कोणत्या घटकांचा अभ्यास होत नाही ते सुद्धा सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे शेवटचं वाक्य आपण लिहितो आहे, तो सारांश आपण एवढ्या पूर्ण याचा दिलेला आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जात असल्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद नसून मर्यादित आहे. अशा पद्धतीने विचारपूर्वक जर आपण उत्तरे लिहत गेलो तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळवणे शक्य होईल. बहुत विद्यार्थ्यांना असं वाटते की सहमत असहमत या प्रश्नाची उत्तरे लिहिणे खूप कठीण आहे, परंतु असं काही नाहीये. आपल्याला फक्त विचारपूर्वक उत्तरे द्यावी लागतात. विचारपूर्वक उत्तरांची मांडणी करावी लागतं आणि जे आपण अभ्यासाला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण अभ्यासला आहे. त्यातूनच आपल्याला या प्रश्नाची मांडणी करायची आहे, या प्रश्नाचे उत्तर लिहायचे असतात. वेगळं कुठलं याच्यामध्ये येत नसतं. जे आपल्याला आपण अभ्यासामध्ये घेतलेलं आहे तेच मुद्दे आपल्याला लिहायचे आहे. तर मांडणी करत असताना एकदा आपल्याला विचार करून अशा पद्धतीचे मुद्दे आपल्याला लिहावे लागतील. तर मित्रहो, त्या पद्धतीने जर तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे या प्रश्नाचं उत्तर समजलेलं असतील, त्याबरोबरच पूर्ण विश्लेषण समजलेलं असेल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनही आपण ग्रामीण भागातील स्पेशली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या साई कॉमर्स अकॅडमीच्या माध्यमातून अर्थशास्त्र विषयाचे व्हिडिओ अपलोड करतो आहोत. अशी प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा करतो की तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही या व्हिडिओचा फायदा करून घ्याल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.